शक्तीपीठ महामार्ग आता चंदगड मार्गे जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडच्या सभेतच ही मोठी घोषणा केली आहे। चंदगड वासियांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेखही केला। शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यातून जाणार, विशेष करून आपल्या भागातून जाणार असं देखील शिवाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे। चंदगडला शक्तीपीठ मार्ग हवेतून नेणारे फडणवीस हे जादूगार असल्याचा आरोप त्यानंतर गिरीश पोंडे यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मुख्यमंत्र्यांना यावेळी विरोध पाहायला मिळाला। अतिशय महत्त्वाची अशी बातमी आपण पाहतोय। शक्तीपीठ महामार्ग आता चंदगड मार्गे जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधल्या सभेतूनच केली। मात्र याला आता महामार्ग विरोधी संघर्ष समितीने विरोध केला। चंदगडला शक्तीपीठ मार्ग हवेतून नेणारे फडणवीस हे जादूगार आहेत असा आरोप आता गिरीश पोंडे यांनी केलाय। पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या खातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत। असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय। मी 23,000 करोड म्हणत होतो, गाडीत मध्ये समजलं 90,000 करोड। किती हजार करोड? 90,000 करोडचा हा शाश्वत विकास बनायचं म्हणतात ते 90,000 करोडचा शक्ती मार्ग नागपूर पासून गोव्यापर्यंत। कारण मी सांगेन हा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रोड गेल्यामुळे हा रोड 6 पदरी झाल्यामुळे चंदगड मधून साहेबांनी स्पेशल चंदगडकरांच्या मागणीला दाद देऊन सगळ्यांचे नेते करून आपल्याला हा प्रस्ताव मंजूर केलाय। केवळ निवडणुकीमध्ये यायचं, शेतकरी महामार्ग करू देत नाहीत, पण कंत्राटदार जे आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करतायत। फडणवीसांना आम्हाला विचारायचं आहे की ते शिरोळ हातकणंगले कागल वगळून अच्छा डायरेक्ट हवेतून चंदगडमध्ये महामार्ग नेणार आहेत का? अशा पद्धतीनं भूलथापा फडणवीसांनी देऊ नयेत। त्यांना कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलनाची चव त्यांनी घेतलेली नाही, पण इथून पुढे त्यांना घ्यावी लागणार आहे। आम्ही जे आंदोलन आता बंद केलं होतं गेले 6 महिने मंत्र्यांना बंदीचं, ते पुन्हा आता चालू करावं लागेल अशा पद्धतीचं फडणवीसांचं वागणं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडच्या सभेत मोठी घोषणा केली। आपण थेट कोल्हापुरात जाऊया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, 2 दिवस आहेत मतदानाला, उद्या मतदान पार पडते आणि त्याच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधल्या सभेत चंदगडकरांची मागणी एका अर्थी पूर्ण होते का अशा पद्धतीची घोषणा केली आहे। कस्तुरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होता। मात्र ज्या चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा काढला होता, त्याचाच उल्लेख काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केलेला आणि चंदगडकडून हा शक्तीपीठ महामार्ग आपण वळवला असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। केवळ आपण शक्तीपीठ महामार्ग करून त्या ठिकाणी गप्प बसणार नाही, तर चंदगड या ठिकाणी मोठे MIDC आणि लॉजिस्टिक पार्क देखील आपण बनवणार असल्याचं त्यांनी घोषणा केली आहे। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे काही दिवसांपूर्वी जो समर्थनार्थ मोर्चा निघाला होता त्याला कुठेतरी उत्तर देताना फडणवीस या ठिकाणी पाहायला मिळालेले। शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातून मात्र मोठा विरोध गेल्या अनेक दिवसांपासून आहे। त्यामध्ये राजू शेट्टी असू देत, सतेज पाटील असू देत, जे मैदानात उतरून हा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही अशी त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसत आहेत। शिवाय काही डाव्या आघाडीचे देखील लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात। गिरीश पोंडे देखील ऍक्टिव्हली त्या ठिकाणी त्यांना विरोध करताना दिसत आहेत आणि आता देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग जर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांनी विरोध केलेला आहे तर ते हवेतून हा मार्ग नेणार आहेत का चंदगडपर्यंत, हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे निश्चितच आहे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांची आता नेमकी काय भूमिका असणार आहे। हा शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडून जाणार अशी त्यांनी घोषणा तर केलेलीच आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पुढे या शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवरती काय काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। त्याला किती प्रमाणात विरोध होणार आणि आपण जो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस यांचा आहे तो यशस्वी करण्यामध्ये ते देखील किती यशस्वी होतात हे देखील पाहणं गरजेचं असणार। नक्कीच, धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी चंदगडकरांच्या मागणीला दाद देत काल सभेतूनच ही मोठी घोषणा केली। मात्र दुसरीकडे तिथल्या अनेक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र या समृद्धी महामार्गाला, शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय।